काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार त्यांच्या शहीद हेमंत करकरे आणि उज्ज्वल निकम यांच्यावर केलेल्या आरोपांवर ठाम आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्हिडिओ ट्विट करत केलेल्या आरोपानंतर वडेट्टीवार यांनी आज कोल्हापुरात त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचा दावा केला। हेमंत करकरे अतिरेकी कसाबच्या गोळीने ठार झाले नाही तर आरएसएस समर्थक पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने ठार झाले, हा तपशील एसएम मुश्रीफ यांच्या पुस्तकात असल्याचा वडेट्टीवार यांनी दावा केला आहे। दरम्यान बावनकुळेंनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय पाहूया। वडेट्टीवारांनी आज पुन्हा पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेतली। शहीद करकरेंवर चाललेली गोळी कसाबची नव्हती, वडेट्टीवारांनी शोध लावला। मतं मिळवण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार, भाजप विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता, थोडी तरी लाज बाळगा, असा निशाणा वडेट्टीवारांनी काँग्रेसवर लगावलेला आहे। दरम्यान याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या काय प्रतिक्रिया त्याही पाहूया। या ठिकाणी आता एक गोष्ट स्पष्ट होते, पाकिस्तानचे फवाद चौधरी हे राहुल गांधींची तारीफ करतात आणि वडेट्टीवार अजमल कसाबसाठी अश्रू ढाळतात। वडेट्टीवारांना ही चिंता आहे की उज्ज्वल निकमांनी अजमल कसाबला बदनाम केलं। अरे वडेट्टीवारजी, ज्या अजमल कसाबने या ठिकाणी शेकडो निष्पाप लोकांचे मुर्दे पाडले, ज्या अजमल कसाबने भारतावर हल्ला केला, त्याच्याकरता तुमच्या डोळ्यात अश्रू का आहेत? आता हे स्पष्ट आहे, भाजप सेना युती ही उज्ज्वल निकमांच्या सोबत आहे आणि काँग्रेस पार्टी अजमल कसाबच्या सोबत आहे। नाही, असं आहे की एसएम मुश्रीफांनी जे पुस्तक लिहिलं आहे, कदाचित वाचन तुमचं आलं की नाही मला माहित नाही, त्या पुस्तकाचा दाखला घेऊन मी म्हटलं, हे मी म्हटलेलं नाही। आणि विलासराव देशमुख साहेब असताना म्हणाले की कसाबाला फाशी झाली म्हणजे काही श्रेय घेण्याची गरज नाही, हे तर तालुका लेवलचा वकीलही गेला असता जो बेलआउट करतो तो वकील, कारण कसाब हा अतिरेकी होता, त्याला फाशी होणंच होतं। त्यामुळे काय डिंग मारून घ्यायचा आणि स्वतःचा बळजावपणा दाखवायचा हे मी म्हणालो नाही, विलासराव देशमुख साहेब म्हणाले त्यावेळेस। म्हणजे त्याची पातळी काय आहे ते ओळखली होती। मला अधिक बोलायचं नाही, बोलतील तर मग त्याच्या पुढचं बोलेल, त्याची सगळी माहिती आहे। पण एकच सांगतो, मी जे बोललो ते एसएम मुश्रीफांच्या पुस्तकाचा दाखला घेऊन बोललेला। जर असं केलं असेल, जर ती लपवली असेल हसन मुश्रीफांचा दाखला घेऊन, तर हा देशद्रोहाचाच प्रकार आहे असं मी म्हणालो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।